नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण 12वी सहकार या विषयाचं चौथ्या प्रकरणामधला शेवटचा भाग या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आपण यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 भाग 1 आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 भाग 2 या प्रकरणावरचे 2 व्हिडिओ बघितले होते. भाग 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने बघितली होती आणि त्या भांडवल उभारणीच्या साधनेमध्ये आपण 2 प्रकारची साधने बघितली होती. एक अंतर्गत साधन आणि दुसरं बाह्य साधन. तर अंतर्गत साधनामध्ये आपण 4 प्रकारची साधनं बघितली होती. एक भाग भांडवल, दुसरं प्रवेश शुल्क, तिसरं राखीव निधी आणि चौथं सभासदांच्या ठेवी. बाह्य साधनामध्ये बघितलं होतं आपण बिगर सभासदांच्या ठेवी, कर्ज व अग्रिम, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदान व मदत आणि देणग्या व बक्षिसं. त्यानंतर आपण सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार बघितले होते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा असे सहकारी संस्थेच्या सभासदांचे सभांचे 2 प्रकार असतात. त्यामध्ये पहिली बघितली होती आपण पहिली किंवा नियामक सभा, दुसरी बघितली होती वार्षिक किंवा सर्वसाधारण सभा, तिसरी बघितली होती अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आणि चौथी बघितली होती अंतिम सर्वसाधारण सभा. सभासदांच्या सभांचा दुसरा प्रकार होता व्यवस्थापन समितीची किंवा संचालक मंडळाच्या सभा. त्यात पहिली बघितली होती आपण व्यवस्थापन समितीची पहिली सभा. व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये पहिली बघितली होती व्यवस्थापन समितीची पहिली सभा, दुसरी बघितली होती व्यवस्थापन समितीच्या सभा आणि तिसरी बघितली होती उपसमितीच्या सभा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभांबाबतच्या ज्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत, सहकारी संस्थेच्या सभांबाबतच्या कायदेशीर तरतुदी या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सहकारी संस्थेच्या सभांबाबतच्या कायदेशीर तरतुदी. तर या सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात, तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 भाग नंबर 3 हा व्हिडिओ बघत आहोत. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण या 12वी सहकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करू व्हिडिओ नंबर 3 महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960चा. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातला शेवटचा टप्पा अभ्यासून राहिलो. त्याचं नाव आहे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या कायदेशीर तरतुदी. हा या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या कायदेशीर तरतुदी. सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी. आपल्या टॉपिकचं नाव आहे या व्हिडिओच्या सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी. तर यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पहिली कायदेशीर तरतूद आहे सहकारी संस्थेच्या सभेबाबतची सभेची सूचना. दुसरी आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. तिसरी आहे सभेची गणसंख्या. चौथी आहे सभेचा अध्यक्ष. 5वा आहे मतदानाच्या पद्धती. 6वा आहे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. 7वा आहे प्रस्ताव. 8वा आहे ठराव. 9वा आहे निर्णायक मताधिकार आणि 10वा आहे सभेचं इतिवृत्त. तर आपण या ज्या तरतुदी आहेत 10 मुद्द्याच्या बाबत, सहकारी संस्थेच्या सभा अत्यंत महत्त्वपूर्ण असतात असं आपण बघितलं होतं याच्या अगोदर. कारण सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे 2 किंवा जास्त सभासदांनी एकत्र येऊन किंवा संचालकांनी एकत्र येऊन सहकारी संस्थेची ध्येय धोरणे राबविण्यासाठी जे काही निर्णय घेतले जातात, ते निर्णय राबविण्यासाठी चर्चा करण्यासाठी ह्या सभा होत असतात. तर या सभेबाबत सहकार कायद्यामध्ये काही नियम घालण्यात आलेले आहेत, काही तरतुदी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदींचा आपल्याला एक एक करून अभ्यास करायचा आहे. सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या तरतुदीमधली पहिली तरतूद आहे आपली सभेची सूचना. इथं दिलेलं आहे तुम्हाला सभेची सूचना, 1 नंबरची तरतूद. आता सभेची सूचना आपण बघितलं होतं जेव्हा पत्र लिहिताना सुद्धा आपण अभ्यासलं होतं की प्रत्येक सहकारी संस्थेला सभेची सूचना देताना सोबत कार्यक्रम पत्रिकासुद्धा पाठवावी लागते. तर ही सभेच्या सूचनेबाबत सहकार कायद्यामध्ये काय तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे ते यामध्ये दिलेलं आहे. पहिली तरतूद पाहून राहिलो आपण सभेची सूचना.
सहकार कायद्यानुसार प्रत्येक सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्येक सभासदाला पोचणं आवश्यक असते. इथं दिलेलं आहे पहा. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा बोलविण्याचा अधिकार कार्यकारी समितीच असतो. कार्यकारी समितीच म्हणजे संचालक मंडळास असतो. संचालक मंडळ काय करत असते? विशिष्ट परिस्थिती ह्या सभा बोलविण्याचा अधिकार सभासद किंवा निबंधकासुद्धा प्राप्त होतो. जर संचालक मंडळानं सभा बोलवली नाही तर ह्या सभा कोण बोलवू शकतो? सभासद किंवा निबंधकसुद्धा बोलवू शकतो. आणि अध्यक्षाच्या वतीने सचिव सभेची सूचना काढत असतो. आपण बघितलं होतं ज्या काही आपण सहकारी संस्थेच्या सचिव म्हणून पत्रव्यवहार केला, दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलं होतं आपण. काही पत्र मुख्य प्रवर्तक लिहित असतो जेव्हा सचिवाची नियुक्ती झालेली नसते, आणि सचिवाची नियुक्ती झाल्यानंतर सर्व पत्र हे अध्यक्षाच्या संमतीने अध्यक्षाच्या वतीने कोण लिहित असतं? सचिव लिहित असतो, सूचना काढत असतो. आणि सभेची सूचना लिहिताना आपण बघितलं होतं की आपण वार्षिक सभेची सूचना पाहिली, विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पाहिली. तर या सर्व सभांच्या सूचनेमध्ये 4 गोष्टींचा उल्लेख आपण बघितला होता. कोणकोणत्या 4 गोष्टी? एक म्हणजे या ठिकाणी सभेचं नाव, त्यानंतर सभेचा दिनांक, वार, वेळ आणि स्तर या गोष्टींचा सभेच्या सूचनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख असला पाहिजे. सभेच्या सूचनेमध्ये कोणत्या 4 गोष्टीचा स्पष्टपणे उल्लेख असला पाहिजे? एक सभेचं नाव असलं पाहिजे, दुसरं सभेचा दिनांक असला पाहिजे, तिसरं वार असला पाहिजे, आणि चौथं वेळ व स्थळ या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. सभेची सूचना संस्थेकडे नोंदविलेल्या सभासदांच्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पोहोचली पाहिजे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, जेव्हा सभासदांच्या सभांचे प्रकार बघितले आपण, की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्येक सभासदाला सभेच्या तारखेच्या अगोदर किती दिवस अगोदर पोहोचणं आवश्यक आहे? 14 दिवस अगोदर. आणि विशेष सर्वसाधारण आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना जर ही सूचना पोचवायची झालं तर किती दिवस अगोदर पोचली पाहिजे? 7 दिवस. जी सभासदांची सभा असते वार्षिक सर्वसाधारण सभा, त्यांना 14 दिवस, आणि विशेष सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समितीच्या जर सभा असतील तर त्यांची सूचना पोटनियमाच्या तरतुदीनुसार 7 दिवस अगोदर पाठवणं आवश्यक असते. तर अशा पद्धतीनं सभेच्या सूचनेबाबत सहकारी संस्थेच्या पोटनियमात आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या तरतूद करून ठेवण्यात आलेल्या आहेत. ही झालं पहिलं सभेची सूचना. दुसरं आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. आपण बघितलं होतं की सभेच्या कार्यक्रम पत्रिकेसोबतच सभेच्या सूचनेसोबतच सभेच्या कार्यक्रम पत्रिकासुद्धा पाठविणं आवश्यक असते. तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे नेमकं काय? तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या विषयांची क्रमवार यादी. सहकारी संस्थेच्या सभेमध्ये ज्या ज्या विषयावर चर्चा होणार आहे त्या विषयांची एक यादी म्हणजे त्याला कार्यक्रम पत्रिका असं म्हणतात. ही कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबतच पाठवली पाहिजे असं पोटनियमामध्ये आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ही जी कार्यक्रम पत्रिका असते ही संस्थेच्या अध्यक्षाशी चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका तयार करत असतो. जशी सभेची सूचना सचिव तयार करत असतो तशी कार्यक्रम पत्रिकासुद्धा कोण तयार करत असतो? सचिवच तयार करत असतो. कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद आणि संचालकांना काय येते? पूर्वकल्पना येते. आणि अध्यक्षाच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाही. जर कार्यक्रम पत्रिकेत बदल करतो म्हटलं तर अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. सभासद व संचालक मंडळाच्या कामकाजाचे योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका उपयुक्त ठरते. कार्यक्रम पत्रिका का उपयोगाची असते? की सभेमध्ये कुठेही कामकाज भटकू नये, कोणीही विषयावर बोलू नये, तर नेमून दिलेल्या विषयावर सर्वांनी बोललं पाहिजे यासाठी सभेची कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबतच पाठवावी असं सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. सभेच्या तरतुदीबाबतची तिसरी तरतूद आहे सभेची गणसंख्या. महत्त्वाची तरतूद आहे. गणसंख्या म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये कोरम असं सुद्धा म्हणतात. सभेची गणसंख्या किंवा कोरम. तर ही गणसंख्या काय असते? तर सभेचं कामकाज सुरू करण्यासाठी इथं दिलेलं आहे. सभेचं कामकाज सुरू करण्यासाठी वैध व कायदेशीर ठरविण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या किंवा गणपूर्ती होय. तर गणसंख्या म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.
गणसंख्या म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की किमान उपस्थिती, सभा सुरू करण्यासाठी सभासदांची किमान उपस्थिती, याला सभेची गणसंख्या असं म्हणतात, किमान उपस्थिती. आणि या किमान उपस्थितीबाबत सहकार कायद्यामध्ये काय तरतूद करून ठेवलेला आहे, तर घनपूर्ती जर सहकारी संस्थेची सभा भरविताना सभासदांच्या सर्वसाधारण सभांसाठी एकूण सभासदाच्या 1/5 किंवा 25 यापैकी जी कमी असेल तीच सभासदांचे सभेसाठी गणसंख्या राहील. 1/5 किंवा 25 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या म्हणून गृहीत धरल्या जाईल. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभेबाबतची सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. आणि व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी सभासद संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी संख्या कमी असेल ती गणसंख्या राहील. लक्षात आलं का? पाहिजे सभेचे गणसंख्येबाबत महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यामध्ये काय उल्लेख करून ठेवण्यात आलेले आहे. जर सभासदांची सभा असेल, उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा, तर ही सभा कायदेशीररित्या होण्यासाठी किंवा सभेचं कामकाज कायदेशीरपणे चालविण्यासाठी जी सभासदांची किमान उपस्थिती आवश्यक असते तिला गणसंख्या असं म्हणतात. तर ही गणसंख्या किती असते, तर सभासदांच्या संख्येसाठी 1/5 किंवा 25 सभासद यापैकी कमी. आणि संचालकांची जर सभा असेल तर संचालकांच्या सभेसाठी 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी संख्या असेल ती गणसंख्या गृहीत धरली जाईल. सभेचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर अध्यक्ष पुरेशी गणसंख्या आहे का याबद्दलची पाहणी करत असतात. सभेचं कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षाने पुरेशी गणसंख्या आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक असते. सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते. आपण पाहिलं की गणसंख्या म्हणजे सभेचं कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासदांची किमान उपस्थितीची संख्या आहे. परंतु जर गणसंख्येची पूर्तता झालीच नाही, सभा सुरू करण्याच्या अगोदर आवश्यक असलेले सभासद जर आलेच नाही, उदाहरणार्थ सहकारी संस्थेचे समजा 100 सभासद आहे, तर 100च्या 1/5 किती होतात? 20. जर 20 सभासद जर उपस्थित नसतील, सभा सुरू होण्यापूर्वी 20 सभासद जर उपस्थित नसतील तर सभा कायदेशीररित्या चालविणं शक्य आहे का? नाही. तर मग काय करायला जाते? सभा तहकूब केली जाते. जर तहकूब केली जाते आणि 30 मिनिटापर्यंत वाट पाहिली जाते. 30 मिनिटापर्यंत सभासद येतील की नाही यापर्यंत गणसंख्येची वाट पाहिली जाते. परंतु पुन्हा जर गणसंख्या एवढी जर सभासद उपस्थित झाले नाही तर तहकूब झालेल्या सभासदांसाठी गणसंख्येची आवश्यकता नसते. तहकूब झालेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोटनियमात तरतूद असते. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या सभेची जी गणसंख्या असते, सभेचं कामकाज सुरू करण्यासाठीची जी सभासदांची किमान उपस्थिती असते त्याबाबत सहकार कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे. सभासदांच्या सभेबाबत 1/5 किंवा 25 सभासदांच्या सभेबाबत 1/5 किंवा 25 यापैकी कमी आणि संचालकांच्या सभेबाबत 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या. आणि तहकूब केल्यानंतर जी सभा पुन्हा भरविण्यात येते त्या सभेला गणसंख्येची अट राहत नाही. एवढं तुम्ही या गणसंख्येच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नामध्ये यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. सहकारी संस्थेच्या सभेच्या तरतूदमधले चौथा मुद्दा आहे सभेचा अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960मध्ये ज्या तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत सभेबाबतच्या, त्यात अध्यक्षाबद्दलची सुद्धा तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेची होणारी जी प्रत्येक सभा असते त्या सभेला अध्यक्ष किंवा सभापती असावा लागतो. कारण अध्यक्षच जर सभेला नसेल तर सभेचं कामकाज व्यवस्थितपणे चालविता येणार नाही, सभेवर नियंत्रण ठेवता येणार नाही. म्हणून सभेचा अध्यक्ष म्हणजे सभेचे नियम व नियंत्रण करण्यासाठी निवडलेली व्यक्ती होय. सभेचा अध्यक्ष म्हणजे कोणता व्यक्ती? अध्यक्ष म्हणजे सभेचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी निवडलेला व्यक्ती होय. त्याला आपण सभेचा अध्यक्ष असं म्हणतो. सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. जो अध्यक्ष या पदाला पात्र असेल
तो व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडला जातो. आणि सर्वसाधारणपणे जो सहकारी संस्थेचा अध्यक्ष असतो तोच प्रत्येक सभेचा अध्यक्ष असतो. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने जो काही अध्यक्ष निवडलेला असतो तोच प्रत्येक सभेचा सहकारी संस्थेचा अध्यक्ष असतो. परंतु अध्यक्षाच्या अनुपस्थितीत संस्थेचं अध्यक्षपद, उपाध्यक्ष संस्थेचा कारभार पाहतो. तसंच सभेचं अध्यक्षपदसुद्धा उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीकडे जाते. जर अध्यक्ष एखाद्या सभेला गैरहजर काही कामानिमित्त, तर मग अध्यक्ष कोण होईल सभेचं? तर संस्थेचा जो उपाध्यक्ष असेल तो सभेचं अध्यक्षपद स्वीकारतो. आणि दोघंही जर अनुपस्थितीत असेल तर सभा बंद ठेवली जाईल का? नाही. तर सहकारी संस्थेचा जो तज्ज्ञ संचालक असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, त्याची अध्यक्ष म्हणून सभेचं अध्यक्षपद त्याला स्वीकारलं जाते. तर अशा पद्धतीनं त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अध्यक्ष म्हणून निवड केली जाते व त्याच्या अध्यक्षतेखाली सभेचं कामकाज चालते. सभा रीतसर चालविण्यासाठी सर्व नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी सभा अध्यक्षावर असते. आणि सभेचा अध्यक्ष हा विनयशील, नम्र, कायद्याचं ज्ञान, सुस्वभावी, समतोल वृत्ती गुणसंपन्न असणारी व्यक्ती असावी. अशा पद्धतीनं सभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत सहकार संस्था कायदा 1960 तरतूद करून ठेवण्यात आलेल्या आहे. 5वी तरतूद आहे मतदानाच्या बाबतीत. ही महत्त्वाची तरतूद आहे. आपण म्हटलं होतं की सहकारी संस्थेचा कारभार हा कोणत्या पद्धतीनं चालतो? लोकशाही पद्धतीनं चालतो. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक सभासदाच्या मताला, विचाराला किंमत असते. प्रत्येक सभासदाशी चर्चा विनिमय करून निर्णय घेतले जातात. आणि अशी चर्चा विनिमय करून जर निर्णय होत नसतील तर मग मतदान करूनसुद्धा सहकारी संस्थेच्या सभेमध्ये निर्णय घेतले जातात. तर अशावेळी मतदान घ्यायची जर वेळ आली सहकारी संस्थेमध्ये तर कोणत्या पद्धतीनं निर्णय घेतला जाईल त्याबाबत सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जसं समजा एखाद्या प्रस्तावावर जर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 मतदान पद्धतीपैकी एका पद्धतीचा वापर केला जातो. एक आहे सभेमध्ये हात वर करून मतदान पद्धती स्वीकारली जाते. आणि सभासदांनी जर मागणी केली की गुप्त मतदान पद्धतीचा वापर करावा मतदान करण्यासाठी तर त्या पद्धतीचा सुद्धा वापर केला जातो. आणि तिसरी पद्धत आहे मतदान करण्यासाठीची आवाजी मतदान पद्धती. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960च्या कलम 27 उपकलम 1 मध्ये प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. त्यानं कितीही भाग धारण केलेले असले तरी त्याला एकापेक्षा जास्त मताचा अधिकार नसतो. आणि प्रस्तावावर जर मतदान घेण्याची वेळ आलीच तर मतदानासाठी या 3 पद्धतीचा वापर केला जातो. 1 हात वर करून मतदान पद्धती, 2 गुप्त मतदान पद्धती आणि 3री आवाजी मतदान पद्धती. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960मध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेल्या आहे. 6वी तरतूद आहे सभेबाबतची. सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. सहकारी संस्थेची सभा जर घनसंख्या नसेल तर ती सभा काय केली जाते? तहकूब केली जाते. आणि तहकूब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे अर्ध्या तासानंतर घेतली जाते. जर जनसंख्या पूर्ण झाली नसेल तर अर्ध्या तासापर्यंत सभासदांची वाट बघितली जाते. आणि वाट बघितल्यानंतरही जनसंख्येची जर पूर्तता झाली नाही तर अर्ध्या तासानंतर ती सभा पुन्हा सुरू केली जाते. आणि त्यानंतरही आवश्यक ती जनसंख्या नसेल तर सभा तहकूब न करता ती कार्यान्वित केली जाते. आणि सभेचे कामकाज अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले किंवा कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाही तर अध्यक्ष सभागृहाच्या संमतीने सभा तहकूब करू शकतात. पुढील दिवशी पुन्हा सभेचं कामकाज घेतलं जाते. तर त्यासाठी सभा पुढील निश्चित किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जाते. आणि कोणत्याही परिस्थितीत सभेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत ही सभा घ्यावीच लागते. सभेची मूळ कार्यक्रम पत्रिकाच या सभेसाठी ग्राह्य धरली जाते. अशा पद्धतीनं सभा तहकूब करण्याबाबतचा नियम महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यात दिलेले आहेत. 7वी तरतूद आहे सभेबाबतची प्रस्ताव. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे प्रस्ताव. की प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. प्रस्ताव काय म्हणतात प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ म्हणजे विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. सभाध्यक्ष
कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. सभासद त्या प्रस्तावावर चर्चा करतात आणि पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेनं जर प्रस्ताव मंजूर केला असेल तर तो ठराव म्हणून ओळखला जातो आणि प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? सूचक म्हटलं जातं. जो व्यक्ती प्रस्ताव मांडतो त्या व्यक्तीला सूचक म्हणतात आणि अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस अनुमोदक असं म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचविता येतात. एकदा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यामध्ये चर्चा केल्यानंतर त्यात जर काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्यासुद्धा सुचविता येतात आणि तो मागेसुद्धा घेता येतो. मतदानाच्या अगोदर प्रस्ताव मागेसुद्धा घेता येतो. समजा एखादा सहकारी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने बरोबर नसेल एखादा प्रस्ताव तर तो मागे घेण्याचा अधिकारसुद्धा सूचकाला असतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत आणि कार्यक्रम पत्रिकेतील विषयासंबंधीच असला पाहिजे. जो कार्यक्रम पत्रिकेमध्ये विषय दिलेले आहे त्या विषयासंबंधीच हा प्रस्ताव असला पाहिजे. प्रस्ताव एकदा सूचित व अनुमोदित झाल्यानंतर तो सभेची मालमत्ता बनते. प्रत्येक सभेला प्रस्तावावर एकदा बोलता येते आणि सूचकाला प्रस्ताव मांडताना सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण 2 वेळा बोलता येते. जो व्यक्ती सूचक असतो तो 2 वेळा या प्रस्तावावर बोलू शकतो. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960मध्ये प्रस्तावाच्या बाबतीत काही नियम करण्यात आलेले आहेत. प्रस्ताव हा नेहमी लेखी स्वरूपात आणि होकारात्मकच असावा लागतो. तो तोंडी नसतो. अशा पद्धतीनं प्रस्तावाबाबत तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. 8वी तरतूद आहे सभेबाबतची ठराव. ठराव म्हणजे निर्णय. जो सभेनं अंतिमरित्या निर्णय घेतलेला असतो त्याला ठराव असे म्हणतात. 5. सभेनं अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेनं अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेनं संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो आणि ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. एक प्रस्ताव मांडल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या करता येतात, परंतु प्रस्तावावर जर निर्णय झाल्यानंतर त्याचं जर ठरावात रूपांतर झालं असेल तर तो संस्थेवर बंधनकारक असतो. तो मागेसुद्धा घेता येत नाही आणि त्यावर चर्चासुद्धा करता येत नाही. तर अशा पद्धतीनं ठरावावर सहकार कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. ठरावाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक साधा ठराव आणि दुसरा निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविणे लागणारे विशेष ठराव. संस्थेच्या पोटनियमामध्ये जर दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यासाठी विशेष ठराव मंजूर करून घेतले जातात आणि ते निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात आणि निबंधकाच्या मंजुरीनंतर ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. एकदा झालेला ठराव मागे घेता येत नाही आणि ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनतो. म्हणजे सभेचं जे इतिवृत्त असते त्या इतिवृत्तामध्ये हे ठराव लिहिले जातात. अशा पद्धतीनं सहकार कायद्यामध्ये ठरावाच्या बाबतीत तरतूद करून ठेवण्यात आलेल्या आहे. सभेच्या तरतुदीमधला 9वा मुद्दा आहे निर्णायक मताधिकार. आपण बघितलं होतं मग की अध्यक्षाला सहकारी संस्थेचा जो अध्यक्ष असतो त्याला निर्णायक मताचा अधिकार असतो. ते निर्णायक मत म्हणजे काय असते नेमकं? तर या ठिकाणी सहकार कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर समसमान मते पडली असतील तर सभेच्या अध्यक्षाला आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. समजा प्रस्तावावर जर मतदान करण्याची वेळ आली, गुप्त मतदान घ्यायचं ठरलं तर प्रत्येक बाजूनं 5 आणि याही बाजूनं 5, दोन्ही बाजूनं जर 5-5 मतं पडली असतील तर या अशा परिस्थितीत अध्यक्षाला कोणता अधिकार प्राप्त होतो? निर्णायक मताचा अधिकार प्राप्त होतो अध्यक्षाला. एखादा प्रश्न हा अधिकार अध्यक्षाला का देण्यात आलेला आहे तर याच्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की एखादा प्रश्न अनिर्णित राहू नये, संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत तसा प्रयत्न अध्यक्ष करीत असतो आणि अशी तरतूद नसेल तर अचानक परंतु विवाद्य बाबी अनिर्णित राहायचा धोका संभवतो. समजा उदाहरणार्थ अध्यक्षाला जर निर्णायक मत देण्याचा अधिकार नसता तर त्या बाबी अनिर्णित राहिल्या असत्या ज्या संस्थेच्या हिताच्या आहेत, विवादित आहेत अशा. परंतु कलम 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार देण्यात आला आहे. अध्यक्ष संस्थेचा सभासद या नात्याने प्रस्तावावर एकदा मत देत असतो आणि प्रस्तावावर समान मते पडल्यास एक जादा मत त्याला देता येते, त्याला निर्णायक मत असं म्हणतात. अध्यक्षाला अशा प्रकारे 2 मतं देण्याचा अधिकार असतो. हा त्याला निर्णायक मताचा अधिकाराबाबत सहकार कायद्यामध्ये तरतूद. आणि 10वी सभेच्या तरतूद केलेली आहे सभेबाबतची महत्त्वाची. सभेचं इतिवृत्त किंवा सभावृत्तांत. तर इतिवृत्त म्हणजे काय पाहते इथे दिलेलं आहे की सभेत झालेलं कामकाज, संमत झालेले ठराव, घेण्यात आलेले निर्णय याची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचं इतिवृत्त होय. इतिवृत्त म्हणजे काय? सभेमध्ये झालेले जे निर्णय असतात
ते सारांश रूपाने ज्या पुस्तकात लिहिले जातात त्याला इतिवृत्त पुस्तक असं म्हणतात. इतिवृत्ताला सभा वृत्तांत असं सुद्धा म्हणतात आणि सभेचं टिपण असंही त्याला नाव आहे. कोणत्याही सभेचं इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत आणि विश्वसनीय लेखी पुरावा असतो. इतिवृत्त हे न्यायालयामध्ये कायदेशीर पुरावा म्हणून सुद्धा देण्यात येते, कारण त्याला अध्यक्षाची आणि सचिवाची दोघांची सही असते. आणि इतिवृत्तामध्ये कोणत्या गोष्टी लिहिलेल्या असतात? सभेमध्ये जे जे माहिती घडली, जे जे निर्णय झाले त्याची ठराविक नोंद या इतिवृत्त पुस्तकात घेतली जाते. सहकार कायद्यानुसार सचिवाला सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभांसाठी 2 स्वतंत्र वह्या ठेवाव्या लागतात आणि इतिवृत्त नोंदीची ध्येयधोरणं ठरविण्यासाठी उपयोग होतो. सभेतील निर्णय व कामकाजाची खरी, स्पष्ट, निसंदिग्ध नोंद इतिवृत्तात केली पाहिजे. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर इतिवृत्त कायम करणे हा विषय पहिल्या क्रमांकावर असतो आणि सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात येते. सचिवाला सभांना हजर राहून सभेची उपस्थिती, सभेत होणारे कामकाज, संमत झालेले ठराव इत्यादीची नोंद करावी लागते. सभेनं घेतलेले निर्णय कायदेशीररित्या संस्थेवर बंधनकारक असतात. इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो आणि इतिवृत्त कायम केल्याबद्दल इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्ष व सचिवाच्या सह्या असतात. अशा पद्धतीनं इतिवृत्तामध्ये सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि हे इतिवृत्त कधी लिहिलं पाहिजे याबद्दल सुद्धा सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे की सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावे लागते. इतिवृत्त कोण लिहित असतो? सचिव. जो व्यक्ती सभा बोलवतो तोच इतिवृत्त लिहितो. तर सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावं लागते. आणि सभासदांनी जर मागणी केली असेल इतिवृत्ताची प्रत देण्याची, तर इतिवृत्ताची प्रत देण्याचे बंधनकारक असते सभासदाला. आणि सभेला हजर न राहू शकणाऱ्या सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती इतिवृत्तामुळे मिळते. मागील कोणत्याही सभेचं इतिवृत्त मागण्याचा सभासदाला अधिकार असतो. आणि इतिवृत्ताचे 2 प्रकार पडतात. एक वर्णनात्मक इतिवृत्त आणि दुसरं ठरावात्मक इतिवृत्त. दोन्हीपैकी कोणतेही एका पद्धतीने इतिवृत्त लिहिले जाते. इतिवृत्त हे संक्षिप्त आणि अचूक लिहिले पाहिजे. अशा पद्धतीनं थोडक्यात सहकारी संस्थेच्या निरनिराळ्या सभा सहकार कायदा, नियम व उपविधीच्या अधीन राहून नियमानुसार पार पाडाव्या लागतात. कोणतीही सहकारी संस्थेची सभा बोलवायची असेल तर हे 10 मुद्दे दिलेले आहेत. सहकारी संस्थेच्या कायदेशीर तरतुदी म्हणून या 10 तरतुदींचा किंवा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं आणि या 10 नियमांनुसार सहकारी संस्थेचं कामकाज चालवावं लागतं. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या सभेच्या कायदेशीर तरतुदी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या. सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची गणसंख्या, सभेचा अध्यक्ष, मतदानाच्या पद्धती, सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे, प्रस्ताव, ठराव, निर्णायक मताधिकार आणि सभेचं सभावृत्तांत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं हे प्रकरण जे माहिती दिली होती 3 महत्त्वाचे टप्पे या प्रकरणामधले. एक म्हणजे पहिलं पाहिलं होतं आपण सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने, दुसरं सभासदांचे सहकारी संस्थेच्या सभा आणि तिसरं सहकारी संस्थेच्या सभा कशा बोलवल्या पाहिजेत त्याबद्दल काय तरतुदी आहेत कायदेशीर त्याची माहिती. तशा पद्धतीनं आता पुढे तुम्हाला या पद्धतीचं फरक स्पष्ट करा दिलेले आहेत. मग या प्रकरणावरचे फरक स्पष्ट करा महत्त्वाचे आहेत. जसा पहिला फरक स्पष्ट करा दिलेला आहे या ठिकाणी प्रस्ताव आणि ठराव. प्रस्ताव आणि ठराव हा भाग तुमच्या या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. जसं सिलेबस सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं कोणकोणता भाग तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारले जाणार नाही. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही. त्या कारणानं फक्त तुम्ही याचा स्वयं अध्यापन करू शकता. जास्त डिटेल अभ्यास केला नाही तरी चालते. दुसरा फरक स्पष्ट करा दिलेला आहे तुम्हाला भाग आणि कर्जरोखे हा सुद्धा या वर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. तिसरा फरक स्पष्ट करा दिलेला आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्तांत आणि अंतर्गत साधने आणि बाह्य साधने हे सुद्धा फरक स्पष्ट करा तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला
आहे. त्यानंतरचा फरक स्पष्ट करा, महत्त्वाचा आहे पहा. चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव यांचा तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे. म्हणजे चारही प्रकारच्या ज्या ठेवी पाहिल्या होत्या आपण, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेव, याचा एकाच ठिकाणी तुम्हाला फरक स्पष्ट करा करून दाखवलेला आहे. तुम्ही वेगवेगळंसुद्धा आपल्या रजिस्टरमध्ये लिहू शकता किंवा एका ठिकाणी असं लिहून तुमचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास होऊ शकतो. तर हा महत्त्वाचा फरक स्पष्ट करा आहे. यावर तुम्हाला बऱ्याच वेळा वार्षिक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा पुढचे फरक स्पष्ट करा दिलेल्या सभेबाबतचे. पहिली साधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सभा आणि अंतिम सभा याच्यावरचे फरक स्पष्ट करासुद्धा महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर याचासुद्धा तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे. चारही सभेचा फरक स्पष्ट करा. यातला कोणत्याही एका सभेवर फरक स्पष्ट करा बिलकुल राहतो हमखास वार्षिक परीक्षेमध्ये. तर अशा पद्धतीनं आपण या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणामध्ये 3 व्हिडिओ बघितले. एका याच्यात भांडवलाची साधने भांडवल उभारणीची साधने बघितली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभा बघितल्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी बघितल्या. तर या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलं. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक नक्की करा.